अशोक खरातला 8व्या गुन्ह्यामध्ये 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तसंच महिलांवर अत्याचार आणि विनयभंग तसंच फसवणूक केल्याप्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर 9व्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी खरातचा ताबा मिळवण्यासाठी एटीएसनं सुद्धा हालचाली करायला सुरुवात केली असून 9व्या गुन्ह्यामध्ये आता ताब्यासाठी एसआयटी कडून कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय। तर 9व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळावी यासाठी आता उद्या कोर्टात युक्तिवाद सुद्धा होणार आहे। व्यावसायिक राजेंद्र जासूदच्या 9व्या गुन्ह्यामध्ये उद्या जोरदार युक्तिवाद रंगण्याची शक्यता आहे। महिनाभरामध्ये राज्यातील 15 भोंदूबाबांवर जादूटोणा विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। अशोक खरातचं प्रकरण बाहेर निघालं आणि त्यानंतर जणू काही या भोंदूबाबांची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू झाली आणि गुन्हे दाखल होण्यास अनिसच्या पाठपुराव्याला सुद्धा यश आलेलं आहे। तर राजकारण्यांसह सेलिब्रिटींना सुद्धा 6 आरोपी करून गुन्हे दाखल करा असं अनिसनं म्हटलं आहे। अनिसनं ही मागणी केली। तर जादूटोणा विरोधी कायद्यातील नियम बदलण्याची अनिसची मुख्य मागणी आहे। ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडायला सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। त्यामध्ये सध्या भोंदूगिरीचा विषय हा चांगला चर्चेत आलेला आहे। अशोक खरातपासून सुरू झालेलं प्रकरण दिवसेंदिवस आता वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातली जी बाबा मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहेत आणि महिनाभरात तब्बल 15हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं ही गुन्हे दाखल झालेले आहेत, गुन्हे दाखल होत असताना कोणत्या बाबी प्रकर्षानं तुम्हाला जाणवत आहे ज्या धक्कादायक मानल्या जात आहे? नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध भोंदूबाबांच्या विरोधात 15 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या शोषणाचे प्रकार अधिक असल्याचं दिसून येतं। म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की अंधश्रद्धेचे बोवाबाजीचे प्रकार हे ग्रामीण भागात आहेत, परंतु तसं नसता हे शहरी वातावरणामध्ये अधिक गुन्हे दाखल झाल्याचे आपल्याला दिसून येत आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी 4 गुन्हे दाखल झालेले आहेत, नाशिकसारख्या ठिकाणी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। यामुळे फक्त अशिक्षित लोकांमध्ये जी अंधश्रद्धा होती असं आपल्याला वाटत होतं, तसं नसून उच्चभ्रू लोकांमध्ये सुद्धा अंधश्रद्धा असल्याचं वाटत आहे। खरं तर जादूटोणा विरोधी कायद्याचे नियमावली बनणं अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे त्याच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट व्हावं अशी मागणी आम्ही करत आहोत। हे जे राजकारणी लोक असतील, सेलिब्रिटी असतील, अधिकारी असतील, या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये सहआरोपी करता यावं असं प्रोव्हिजन त्याच्या कायद्यामध्ये असावं अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत। गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। हे जे गुन्हे आहेत ते सामान्य महिला ज्या असतील, पीडित महिला असतील, त्या पुढे येऊन त्यांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत। काही गुन्हे हे महाराष्ट्र अनिसच्या सहकार्याने दाखल झालेले आहेत आणि काही उत्स्फूर्तपणे दाखल झालेले आहेत। परंतु अशी समाजामध्ये अनेक प्रकरणं आहेत की जे पीडित लोक घाबरतात, स्वतःच्या चारित्र्याला घाबरतात किंवा बाबाविषयी जी भीती असते, बाबा दैवी शक्तीचा दावा करत असतो, अनेक लोक मृत्युमुखी पडतील असा दावा करत असतो, त्याच्यामुळे पीडित लोक समोर येत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं आवाहन करते की पीडित व्यक्तीने न घाबरता पुढे यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा अनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असं आम्ही या निमित्ताने आवाहन करत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।